आज पत्रकार असो वा सामाजिक कार्यकर्ता किंवा कोणताही संवेदनशील जागरूक नागरिक घ्या, ज्याला समोर येऊन आपल्या समस्या मांडायच्या आहेत, प्रश्न मांडायचे आहेत, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे। अशी किंमत पूर्वीही चुकवावी लागायची, आता मात्र पत्रकारांचा जीव जातोय, इतका संघर्ष टिपेला गेलाय। हे जर खरंच आहे की अलीकडच्या काळात स्थानिक प्रश्नांचा संघर्ष धोकादायक पातळीवर पोहोचलाय। एक वेळ पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्यावर टीका करणं सोपं आहे, आमदार खासदार यांच्यावरील टीका थोड्या नुकसानीची व नाराजगीची असू शकते, मात्र स्थानिक आणि ग्रामीण भागातील पत्रकारिता अतिशय जीवघेणी झाली आहे। आता तळागाळातील पत्रकार असणे धोकादायक झाले। केवळ पत्रकारच नाही तर प्रामाणिक राजकीय कार्यकर्ता, मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ता असणे धोकादायक झाले। जो कोणी प्रश्न उपस्थित करेल त्याला मोठी किंमत आज मोजावी लागते। छत्तीसगडचा ग्रामीण पत्रकार मुकेश चंद्राकर याचा झालेला खून हे त्याचे जळजळीत उदाहरण आहे। ग्रामीण आणि तळागाळातील पत्रकारितेची किंमत तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी चुकवली आहे। छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर याची पत्रकारितेमुळे निर्गुण हत्या करण्यात आली। गल्लीतील भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल त्याचा खून करण्यात आला। मुकेश 1 जानेवारीच्या रात्रीपासून घराबाहेर बेपत्ता होता। त्यानंतर त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये सापडला। त्याच्या हत्येचा आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याला अटक झाली असली तरी न्याय मात्र अजून दूरच आहे। या न्यायाच्या मागणीसाठी छत्तीसगड पासून दिल्लीपर्यंत पत्रकार एकवटणे काळाची गरज झाली आहे। ग्रामीण पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या खुनाच्या पृष्ठभूमीवर 7 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये मोठ्या संख्येने पत्रकार एकत्रित जमले होते। यावेळी जिल्हा आणि दुर्गम भागात तळागाळातील पत्रकारिता करणारे येणारे अडचणी आणि धोके याविषयी सर्वांनीच चर्चा केली। मुकेश चंद्राकर यांचे YouTube चॅनल बघितले तर हे स्पष्ट होते की ज्या पद्धतीने तो समस्यांची मांडणी करत होता त्यामुळे त्याचा भ्रष्ट लोकांनी प्रचंड त्रास होत होता। परिणामी त्याला मार्गावरून दूर केले गेले, त्याचा जीव घेतला गेला। जे दिवसभर रिपोर्टिंगच्या नावाखाली कोंबड्या लढवण्याचं काम करतात अशा मुंबई दिल्लीतील तथाकथित मेन स्ट्रीम किंवा कॉर्पोरेट मीडियामध्ये बसलेल्या बड्या अँकरना ग्रामीण पत्रकारितेच्या या अडचणी समजणार नाहीत, हे पुन्हा एकदा पुढे आलं। मात्र राजधानी दिल्ली किंवा तत्सम महानगरांमधील खरे आणि चांगली पत्रकारिता करणे सोपं नाही। ग्रामीण किंवा जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या हत्या होत असताना दिल्लीसारख्या ठिकठिकाणी तुम्ही सत्तेत असलेल्यांशी हातमिळवणी केली नाही, नेत्यांचे आणि मंत्र्यांचे गुणगान गायले नाही आणि जनतेचे किंवा लोकशाहीचे प्रश्न उपस्थित केले नाहीत तर ते तुमचे जगणे कठीण होईल। पत्रकारिता करणे तर सोडाच असा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश यांनी उपस्थित करून शहरी भागातही पत्रकारितेचं स्तर किती खाली घसरला आहे याची जाणीव करून दिली। ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार म्हणाले की पत्रकार एका दिवसात बनत नाही, त्याला वर्षे लागतात। त्यामुळे ही केवळ पत्रकाराची हत्या नसून त्यांच्या कौशल्याची हत्या आहे। मुकेश सारख्या पत्रकारांनी उघड केलेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी हा खून करण्यात आला आहे। लोकशाहीच्या प्रवासात पत्रकारिता हा आता लोकशाहीचा सहकारी राहिलेला नाही असे आता व्यवस्थेने बहुधा मान्य केले आहे, असा टोला लगावला। आणि म्हणूनच पत्रकारांच्या सुरक्षेचा विषय व्यवस्था गांभीर्याने घेत नसल्याचं रवीश कुमार म्हणाले। त्यामुळे आपण एकत्र येण्याची, एकमेकांचे सेतू बनण्याची आणि एकजूट दाखवण्याची हीच वेळ आली असल्याचं रवीश म्हणाले। द वायर हिंदीचे संपादक आशुतोष भारद्वाज म्हणाले की बस्तर सारख्या भागातील पत्रकारितेचा संपूर्ण भार आम्ही मुकेश चंद्रकार यांच्यासारख्या ग्रामीण पत्रकारांवर सोडलाय। मात्र बातमी जिवंत ठेवायची असेल तर मेन स्ट्रीम मीडियाने लगेचच ग्रामीण वृत्तांकनाला प्राधान्य देणं सुरू केलं पाहिजे। ग्रामीण आणि तळागाळातील पत्रकारिता करणाऱ्यांचे महत्त्व आता तरी मेन स्ट्रीम मीडियाला कळेल असे म्हणण्यास वाव जरूर आहे। सुधारणा होईल की नाही याची खात्री मात्र देता येत नाही। हेच आजच्या ग्रामीण पत्रकारिता आणि मेन स्ट्रीम मीडियाचं वास्तव आहे। आता तरी इथेच थांबूया। असेच एपिसोड्स आणि रिपोर्ट्स पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।